राज्यातील महिलांवरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी सरकार गंभीरपणे प्रयत्न करीत आहे। मात्र अशा घटना घडू नयेत यासाठी समाजानेही प्रबोधनासाठी पुढे यावं असं आवाहन विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सांगलीत केलंय। कोणतेही संकट असो, राज्य सरकार लोकांच्या मदतीला धावून येते। त्यामुळे आगामी निवडणुकीत जनता जनार्दन सरकारच्या पाठीशी राहील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। विधान परिषदेच्या उपसभापती गोऱ्हे यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षा तारा भवाळकर यांची भेट घेऊन अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार केला। त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय। उपसभापती गोऱ्हे म्हणाल्या, महिलांवरील अत्याचार थांबले पाहिजेत। पुण्याच्या घटनेतील संशयितांचा शोध सुरू आहे। लवकरच ते आरोपी सापडतील। स्कूल व्हॅनमध्ये आता अत्याचार होतात, यासाठी आता शाळा परिवहन विभाग यांची बैठक घेतली पाहिजे। चालकाची वर्तवणूक प्रमाणपत्र घेतले पाहिजे। जर हे होत नसेल तर कठोर कारवाई आम्ही करू। अशा शाळांची मान्यता रद्द करू असा इशारा त्यांनी यावेळी दिलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रात सतत लोकांच्या मध्ये मिसळत असतात। आमदार लोकप्रतिनिधींबरोबर सामान्य जनतेलाही सतत उपलब्ध होतात। मंत्रिमंडळ बैठका, विविध प्रकारच्या आढावा बैठका, त्याचबरोबर लोकांच्या कामाला वेळ देतात। मात्र यापूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी किती वेळ दिला याबाबत आपण बोलणार नसल्याचं सांगत विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांना टोला लगावलाय। राज्यातील दिगंबर जैन मंदिरावर गुजराती श्वेतांबर जैन समाजाकडून अतिक्रमण केलं जाते। काही ठिकाणी मारहाण झाल्याचा प्रकार देखील घडलाय। या दडपशाहीचा निषेध करीत सकल दिगंबर जैन समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय। जैन समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या जैन मंदिराचे संरक्षण झालेच पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। सकल जैन समाजाच्या वतीने बाल ब्रह्मचारी तात्या नेजकर यांच्या नेतृत्वाखाली विश्रामबाग ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। अतिक्रमण करणाऱ्यांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीचे निवेदन समाजाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले। जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की शिरपूर येथील चिंतामणी पार्श्वनाथ मंदिर 43 मूर्ती आहेत। त्यातील एका मूर्तीचा वाद केवळ न्यायालयात आहे। त्याचा फायदा घेत त्यांना तिथे अतिक्रमण सुरू केले। इतर मूर्तींचा विषय नसताना त्या मूर्तींना वस्त्र आणि अलंकार घातले जाते। याचा विरोध केल्यानंतर दिगंबर जैन समाजातील लोकांवर दमदाटी केली जाते। या विरोधात पोलिसात तक्रार केली तर पोलीस तक्रार घेत नाहीत, उलट आमच्यावर गुन्हे दाखल केलेत। भाजपाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या दबावाखाली प्रशासनाकडून त्याला संरक्षण मिळत आहे। ही मंडळी भाजपच्या सत्तेचा गैरफायदा घेऊन दिगंबर जैन मंदिराची समाजाची गळचेपी करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। असामाजिक तत्वांकडून बालब्रह्मचारी तात्यासाहेब भैया नेजकर यांच्या जीवितास धोका असल्याचं स्पष्ट झालंय। त्यांना शासनाच्या वतीने पोलीस संरक्षण देण्यात यावं अशी मागणी जैन समाजाच्या वतीने करण्यात आली। या मागण्यांचा विचार न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आलाय। सांगलीतील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय येथे जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून प्राप्त झालेल्या नवीन सिटी स्कॅन मशीनमुळे सर्व दारिद्र्य रेषेखालील रुग्ण तसेच विविध योजनांमधील रुग्णांची मोफत आणि इतर रुग्णांचे फक्त 350 रुपयांमध्ये सिटी स्कॅन चाचणी होणार आहे। त्यामुळे रुग्णांना कमी दरात दर्जेदार आरोग्य सुविधा मिळेल असा विश्वास कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज व्यक्त केलाय। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज अंतर्गत पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली येथे जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून प्राप्त झालेल्या नवीन सिटी स्कॅन मशीन आणि विभागाचे उद्घाटन पालकमंत्री खाडे यांच्या हस्ते झालं। यावेळी ते बोलत होते। यावेळी खासदार विशाल पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी राजा दयानंदी प्रमुख उपस्थित होते। हे सिटी स्कॅन मशीन अत्यंत अत्याधुनिक 128 स्लाइस क्षमतेचे असून दिवसाला 80 ते 100 सिटी स्कॅन करू शकतं। सिटी स्कॅन 2 ते 5 मिनिटात होऊ शकतं। त्यामुळे सांगली जिल्ह्यातील सगळ्याच रुग्णांना याचा फायदा होणार आहे। खासदार विशाल पाटील यांनी मनोगतात सिटी स्कॅन मशीनमुळे रुग्णांना फायदा होणार असल्याचं सांगून चांगल्या आरोग्य सेवेबद्दल प्रशासन आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांचे कौतुक केलं। 500 खाटांचे रुग्णालय लवकरात लवकर बांधून व्हावे यासाठी पाठपुरावा करत आहे आणि नवीन बाह्यरुग्ण विभाग इमारत बांधण्यासाठी प्रयत्न केल्याचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी सांगितलं। या कार्यक्रमाला अधिष्ठाता प्रकाश गुरव, जिल्हा शल्य चिकित्सक विक्रमसिंग कदम, उपअधिष्ठाता अहंकारी वैद्यकीय अधीक्षक रुपेश शिंदे, विकास देवकारे, मनोहर कचरे यांच्यासह सर्व विभागाचे विभाग प्रमुख, परिचारिका वर्ग तसेच रुग्णांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते। दिग्गज लेखिका, कवयित्री, अभ्यासक, चिंतक अशा प्रकारची डॉ. तारा भवाळकर यांची भूमिका राहिलेली आहे। त्यांच्या कर्तृत्वावर, गुणवत्तेवर त्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा सन्मान प्राप्त केलाय। साहित्यप्रेमी म्हणून डॉ. भवाळकर यांच्या निवडीचा आपणास व्यक्तिशः आनंद झाला असल्याचे मत विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केलं।
विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सांगलीमध्ये आज 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नूतन अध्यक्ष तारा भवाळकर यांची भेट घेतली। राजकारण आणि साहित्याच्या पलीकडे तारा भवाळकर यांच्याशी आपलं नातं असल्याचं यावेळी नीलमताई गोऱ्हे यांनी सांगितलं। तसेच मराठी भाषेला अभिजित दर्जा मिळावा अशी मागणी नेहमीच साहित्य संमेलनामध्ये केली जायची, मात्र आता साहित्य संमेलनाच्या आधी ते मिळालंय हे खूप आनंदाची गोष्ट असून हे साहित्य संमेलन पार पडत असताना तारा भवाळकर यांच्यासारख्या महिला साहित्यिकाची निवड होते ती खूपच गौरवाची बाब असल्याचं स्पष्ट मत व्यक्त करत मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर काही जणांच्याकडून करण्यात येणाऱ्या टीकेवरून बोलताना केवळ ब्रेकिंग न्यूजसाठी वक्तव्य करणं हे उचित नाही। मराठी भाषा ही अनुदानाच्या पलीकडे असल्याचं देखील मत नीलमताई गोऱ्हे यांनी यावेळी स्पष्ट केले। कर्नाटकातून सांगली बाजार समितीत येणाऱ्या गुळाची परस्पर विक्री होत आहे, त्यामुळे उत्पन्न कमी झाल्यामुळे हजारो हमाल, तोलाईदार, महिला कामगार, वारणी हमाल यांच्यावर बेकारीची वेळ आली आहे। या विरोधात पुन्हा सोमवारपासून बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा जिल्हा हमाल पंचायतीचे सरचिटणीस विकास मगदूम बाळासाहेब बंडगर यांनी दिलाय। बाजार समितीच्या वसंतदादा पाटील मार्केट यार्डातील गैरसोयी, खराब रस्ते, स्वच्छतागृह, पिण्याचं पाणी, पथदिवे आदी गैरसोयी आहेत। अशीच अवस्था विष्णुअण्णा पाटील भाजीपाला आवाराची आहे। येथील विविध प्रश्नांसाठी हमाल तोलाईदारांनी 30 सप्टेंबरला अर्धा दिवस काम बंद करून बाजार समितीवर मोर्चाही काढला, निदर्शने केली, मात्र त्यांची साधी दखलही घेतली नाही। बाजार समितीच्या संचालक मंडळाने उत्पन्न वाढीसाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत। स्वतःचे हित साधण्यासाठी व्यापाऱ्यांबरोबर संधान बांधून परस्पर निर्णय घेतले जात आहेत। सध्या बाजार समितीत उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होत आहे। वसंत मार्केट यार्डातील उत्पन्न अन्य उपबाजार समित्यांवर खर्च केले जाते। गाळ्यांसाठी व्यापाऱ्यांकडून जमा अनामत 6 कोटी खर्चासाठी निविदा काढली आहे। सध्याच्या 2 पदाधिकारी अन्य संचालकांना विश्वासात न घेता वाटून काम करत आहेत। या कारभाराविरोधात काम बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचे मगदूम यांनी सांगितले। महाराष्ट्र आणि कर्नाटक या 2 महत्त्वाच्या राज्यांना जोडणारा म्हैसाळ कागवाड रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे। अनेक ठिकाणी रस्त्यावर 1 फुटी खोलीचे खड्डे पडल्याने वाहनधारकांना जीव मुठीत धरून वाहन चालवावं लागते, तर या खड्ड्यांमुळे मिरजेत येणाऱ्या रुग्णांची संख्या सुद्धा घटली आहे। आज मीरा सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्याचा पंचनामा करून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांना जाब विचारला। हा रस्ता तात्काळ करण्याची मागणी केली आहे। म्हैसाळ कागवाड हा NH 160 हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अखत्यारीत येतो। दुपदरी रस्ता असल्याने या रस्त्यावर 24 तास वर्दळ असते, मात्र या रस्त्याच्या देखभालीकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे दुर्लक्ष असल्याने रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे। अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडलेत। याबाबत अनेक वाहनधारकांनी मीरा सुधार समितीकडे तक्रार केल्यानंतर मंगळवारी मीरा सुधार समितीचे ॲडव्होकेट A काझी, अध्यक्ष आसिफ निपाणीकर, शंकर परदेशी, नरेश सातपुते, अभिजित दानेकर, संतोष जेडगे, राकेश तामगावे आदी सदस्यांनी या रस्त्याची पाहणी करत पंचनामा केला। या रस्त्यावरील खड्ड्यांच्या व्हिडिओ क्लिप थेट केंद्रीय रस्ते व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयास पाठवली। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग कोल्हापूर परिमंडळ अधिकाऱ्यांना जाब विचारला। हा रस्ता तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी केली आहे। सांगलीतील मैत्रीण संघटनेने नवरात्रीचं औचित्य साधत चक्क खऱ्या-खुऱ्या हत्तीसोबत महाहदगा साजरा केलाय। या महाहदग्यामध्ये शाळकरी मुली व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। मैत्रीण संघटनेच्या अध्यक्षा नीता केळकर यांनी या महाहदग्याचं आयोजन केलं होतं। सर्वात महत्त्वाचं म्हणजे या महाहदग्यामध्ये कुंथुगिरी येथील गजलक्ष्मी हत्ती सहभागी झाला होता। हा हत्तीत सर्वांचं लक्ष वेधून घेत होता। हदगा खेळत असताना नेहमी प्रतिकात्मक हत्ती समोर ठेवण्याची प्रथा आहे। त्या हत्तीच्या भोवती हदग्याची गाणी म्हणत आया बहिणी फेरा धरत असतात। सांगलीची शान समजल्या जाणाऱ्या बबलू हत्तीच्या निधनानंतर सांगलीकरांना हत्तीची प्रतीक्षा होती। आज या महाहदग्याच्या निमित्ताने मैत्रीण संघटनेच्या नीता केळकर यांनी पुढाकार घेत कुंथुगिरी येथील गजलक्ष्मी हत्ती या महाहदग्यासाठी आणला होता। खऱ्या-खुऱ्या हत्तीसोबत हदगा खेळत असताना अबाल वृद्धांना एकच आनंद झाला होता। तसेच या हदग्याच्या तालावर गजलक्ष्मी हत्ती सुद्धा डुलत होता। त्यामुळे सांगलीकरांनी प्रत्यक्ष हत्तीसोबत आज महाहदगा साजरा करत आनंद घेतलाय। महापालिका क्षेत्रातील नळ कनेक्शन धारकांना पाणीपट्टीची बिले दिली आहेत। सुमारे 24,000 नागरिकांनी बिले अदा केली असल्याने महापालिकेच्या तिजोरीत सुमारे 5 कोटींची भर पडली आहे। नागरिकांनी बिले भरून सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त शुभम गुप्ता यांनी केले आहे।
ते म्हणाले, महापालिका प्रशासनाने एप्रिल ते जुलै 2024 अखेर 4 महिन्यांच्या बिलांचं वाटप केले. नागरिकांना ही बिले घरपोच केली आहेत. तर बिले भरण्यासाठी सांगलीतील मंगलधाम इमारत, प्रभाग समिती 2 कार्यालय, मिरजमधील लक्ष्मी मार्केट महापालिका इमारत व पंचायत समितीसमोर पाणीपट्टी कार्यालयात बिले भरण्याची सोय केली आहे. नागरिकांना ऑनलाईन बिले देखील भरता येत आहेत. त्यामुळे आज अखेर 23,280 नागरिकांनी पाणीपट्टीची बिले भरली आहेत. त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नात 5 कोटीपेक्षा जास्त रकमेची भर पडली आहे. ज्या नागरिकांना पाणीपट्टी बिले मिळाली नाहीत अशा नागरिकांनी पाणीपट्टी कार्यालयाशी संपर्क साधून बिले प्राप्त करून घ्यावीत आणि पाणीपट्टीची बिले वेळेत भरावीत. बिल भरण्यास विलंब केल्यास महिन्याला 1.5% दंडाची आकारणी करण्यात येणार आहे. त्यामुळे करधारकांना वेळेत बिले भरून महापालिकेला सहकार्य करावे आणि दंड व्याज टाळावे असे आवाहन आयुक्त शुभम गुप्ता यांनी केले. यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या जिल्ह्यातील 18 गणेश मंडळांचा मंगळवारी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. यात सांगलीतील कॉलेज कॉर्नर मंडळ, मिरजेतील महात्मा गणेशोत्सव मंडळाचा समावेश आहे. गणेशोत्सव मंडळांनी पर्यावरणपूरक उत्सव साजरा करावा, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सहकार्य करावे, डीझेमुक्त आणि लेझरमुक्त मिरवणुका व्हाव्यात यासाठी अधीक्षक घुगे यांच्यासह पोलीस दलाने प्रयत्न केले. त्याला चांगला प्रतिसादही मिळाला. यातून पहिल्यांदाच पोलीस दलातर्फे उपविभागीय स्तरावर उत्कृष्ट मंडळाचा गौरव करण्यासाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत सहभागी मंडळातून पहिल्या 3 क्रमांकांच्या मंडळांना पारितोषिक, सन्मानपत्रक देऊन गौरवण्यात आले. यावेळी अपर अधीक्षक ऋतू खोकर, उपविभागीय अधिकारी विमला एम, प्रणिल गिल्डा, मंगेश चव्हाण, विपुल पाटील, सुनील साळुंखे, सचिन थोरबोले, विशेष शाखेचे निरीक्षक सुधीर भालेराव यांच्यासह सर्व पोलीस ठाण्याचे निरीक्षक उपस्थित होते. सांगली विभागात प्रथम कॉलेज कॉर्नर मंडळ, द्वितीय राम रहीम मंडळ चिंतामणी नगर, तृतीय खोकी संघटना मंडळ, मिरज विभागात प्रथम महात्मा गांधी गणेशोत्सव मंडळ, द्वितीय बाल गणेशोत्सव मंडळ कुपवाड, तृतीय शिवराज मंडळ रसूलवाडी यांचा समावेश आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ठेवी, कर्ज वितरण, गुंतवणूक, कर्ज वसुली आणि एनपीएससह सर्व आघाड्यांवर आघाडी घेतली आहे. सहकार क्षेत्रात अन्य संस्थांची संवेदनशील परिस्थिती असतानाही जिल्हा बँकेने प्रगती करीत 8,000 कोटी ठेवी, 15,000 कोटींची उलाढाल केली आहे. शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंत 0% दराने कर्ज, शेतकरी विमा, शेतीच्या थकीत कर्जांसाठी OTS योजना तसेच शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नासाठी लेक लाडकी योजना राबवली जाते. या योजना राज्यातील अन्य बँकांनी स्वीकारल्यात. त्यामुळे राज्यातील पहिल्या 5 जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्ये सांगली बँकेचा समावेश झाल्याचे बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी सांगितले. नाईक म्हणाले, 3.5 वर्षांपूर्वी अध्यक्षपद घेतल्यापासून शेतकरी विकास संस्था, अन्य सहकारी संस्था केंद्रबिंदू मानून काम केलं जाते. शेतकऱ्यांना सक्षम करून कृषी आणि ग्रामीण विकास करणे हे उद्दिष्ट आहे. कर्ज पुरवठा, घर बांधणी, छोटे उद्योजक, व्यावसायिक यांना खेळते भांडवली कर्ज पुरवठा केला जातोय. देशातील आणि परदेशातील उच्च शिक्षणासाठी 83 विद्यार्थ्यांना 14,55,00,000 शैक्षणिक कर्ज पुरवठा केला जातोय. कर्ज वसुलीचा ॲक्शन प्लॅन तयार केलेला असून मार्च 2025 अखेर टॉप 20 थकबाकीदारांकडून NPA वसूल करून बँकेचा NPA 5% आत आणण्यात यश आले. आता थेट NPA 0% करण्याचे उद्दिष्ट आहे. राज्यातील अन्य बँकांनी सांगली जिल्हा बँकेचा पॅटर्न राबवण्यास सुरुवात केली असल्याचे बँकेचे अध्यक्ष नाईक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी सांगितलं.